त्या मायेला प्रकृती असे म्हणतात. ती 2 प्रकारची आहे. 8 प्रकारच्या रूपाने ती भिन्न आहे आणि दुसरी म्हणजे जीवरूप अशी आहे. प्रकृतीचा सर्व विषय यापूर्वी अर्जुना तू ऐकला आहेस. महाप्रलयाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीरूप अव्यक्त स्वरूपात लय पावतात. ग्रीष्म ऋतूमध्ये कडक उन्हाच्या योगाने ज्याप्रमाणे गवत बीजासह जिरून जाते किंवा वर्षाकालच्या मेघाचे अवडंबर संपल्यावर शरद ऋतूचा अंकुर फुटतो, तेव्हा सर्व आकाशातील ढग आकाशातच जिरून जातात. आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायू उत्पन्न होऊन नाहीसा होतो, पाण्यात उत्पन्न झालेल्या लाटा पाण्यातच नाहीशा होतात, नाहीतर जागे झाल्यावर मनातले स्वप्न मनातच मावळते, त्याप्रमाणे महाप्रलयाच्या शेवटी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूते प्रकृतीच मिळतात. सृष्टीच्या आरंभी पुन्हा ती मीच निर्माण करतो अशी जी बोलावा आहे त्याविषयी खरी खूबी तुला आज सांगतो. तर अर्जुना, ह्याच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हा सहज अंगीकार करतो तेव्हा तंतूच्या समुदाया संबंधाने ज्याप्रमाणे वस्त्रावर विणकर दिसते, विणकरीच्या आधाराने जशी लहान चौकड्यांची वस्त्रे तयार होतात, त्याप्रमाणे पंचमहाभूतात्मक आकाराने प्रकृती सृष्टी रूपाने चमकू लागते. ज्याप्रमाणे विरजण घातल्याच्या योगाने दूध विरजू लागते, त्याप्रमाणे प्रकृती ही सृष्टीतील आकार बनू लागते. ज्याप्रमाणे पाण्याच्या सानिध्याने बीजाला फांद्या वगैरे फुटून त्याचे झाड होते, त्याप्रमाणे प्राणी मात्रा संबंधी सृष्टीतील पसारा माझ्यामुळेच होतो. अरे, एखादे शहर राजाने बसवले असे जरी म्हणणे खरे असले तर खरं जर पाहिलं तर राजाच्या हाताला काही शीन पडत असतो का? तसंच मी प्रकृतीचा जरी स्वीकार केला असा म्हणशील तर जसं स्वप्न अवस्थेत असलेला मनुष्य जागृत अवस्थेत येतो असं होतं. आणि जागृत अवस्थेत येताना त्या मनुष्याला काही त्रास होतो का किंवा त्याचे पाय दुखतात का? स्वप्न अवस्थेत असताना त्याला फिरण्याचे काही श्रम होतात का? सर्वांचा अभिप्राय काय म्हणशील तर भूतसृष्टी निर्माण करण्याला मला काहीही करावे लागत नाही. राजाने आज्ञेत ठेवलेली प्रजा आपल्या प्राप्तीच्या वास्तव व्यापार करत असते. त्याप्रमाणे प्रकृतीचा व माझा संबंध आहे. एरवी उत्पत्ती, स्थिती, लय हे व्यापार सगळे तिचेच आहेत. पौर्णिमेच्या चंद्राची भेट होताच समुद्राला अपार भरती येते. अर्जुना, येथे चंद्राला काही श्रम पडतात का सांग? लोखंड जड असूनही लोहचुंबक जवळ असल्याने जरी हलते, लोहचुंबकाला लोखंड हलवण्याचे कोणते श्रम पडतात का? किंबहुना मी सृष्टी उत्पन्न होणाऱ्या इच्छेचा अंगीकार केल्यावर एकदम प्राणीमात्राचा विस्तार होऊ लागतो. हा सर्व प्राणी समुदाय प्रकृतीच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाला वेली, पाने वगैरे उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे. बाळपण, तारुण्य, वृद्धपण अशा अवस्थांना ज्याप्रमाणे देहसंग हे मुख्य कारण आहे, आकाशात मेघपंक्ती उत्पन्न करण्यास जसा वर्षाकाल कारण आहे किंवा स्वप्नाला निद्रा कारण आहे, तसे प्राणी समुदायाला प्रकृती हे मुख्य कारण आहे. स्थावर जंगमाला, स्थूल सूक्ष्माला फार काय सांगावे, सर्व जगाला प्रकृतीच मूळ कारण आहे. प्राणी उत्पन्न करावे, उत्पन्न झालेल्यांचा प्रतिपाळ करावा, हे सर्व कृतीचे कर्तृत्व मजकडे येतच नाही. चंद्राला प्रकाश वेल पसरल्याप्रमाणे दिसतो, त्याची उत्पत्ती चंद्राने केलेली नसते. त्याप्रमाणे सगळी कर्मे मजपासून उत्पन्न झालेली असूनही मजपासून दूरच आहेत. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्याला मिठाचा बांध अडवू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बाधू शकतील?
धुराचे छत जर वाहणाऱ्या वायूस हाक मारून अडथळा करेल किंवा सूर्यकिरणात अंधार शिरेल, फार काय सांगावे, ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटातील द्रव्यांना पर्जन्याच्या अतिवृष्टीनेही काही बाधा होत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीच्या कर्मापासून मला काहीही बाधा होत नाही. एरवी प्रकृतीच्या कार्याला एक कारण आहे असे समज, परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करत नाही. ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा अमुक करू नकोस किंवा हे असे काही कोणाला सांगत नाही आणि कोण काय व्यापार करतो हेही तो जाणत नाही, तो साक्षीभूत असून गृहकृत्यांची प्रवृत्ती होण्यास कारणीभूत होतो, त्याचप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय या कर्मात मी उदासीन असून भूतांच्या ठिकाणी आहे, हा एक अभिप्राय खरा आहे. पुन्हा पुन्हा पुष्कळ पर्यायांनी काय सांगू? हे सुभद्रापती, एकदा एवढे लक्षात ठेव. अर्जुना, सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारात ज्याप्रमाणे सूर्य कारणीभूत आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी कारण आहे असे तू जाण. मायेचा अंगीकार मी केला आहे व तिच्या योगाने प्राणीमात्राची उत्पत्ती होते, म्हणून या जगाच्या उत्पत्तीचे कारण मी, अशी लोकांची समजूत आहे. तेव्हा माझ्यापासून भूतांची उत्पत्ती जरी होते तरी भूतांमध्ये मी नाही. ही माझी अद्भुत करणी या ज्ञानाच्या उजेडाने नीट निहाळून पहा. प्राणी माझ्या ठिकाणी नाहीत, मी त्यांच्या ठिकाणी नाही, हे वर्म तू कधीही विसरू नकोस. हे माझे मुख्य वर्म असूनही तुला उघड करून दाखवले आहे, तर आता तू आपल्या इंद्रियांची दारे बंद करून त्यांना कळून न देता आपल्या हृदयात त्याचा उपभोग घे. पार्था, हे वेदांत सिद्धांताचे वर्म जोपर्यंत हाती लागले नाही तोपर्यंत माझे स्वरूप, माझे खरे स्वरूप कधीही कळणार नाही. ज्याप्रमाणे कोंड्यात शोधू लागले असता दाण्याचा एक कण सुद्धा सापडत नाही, एरवी अनुमानाच्या साह्याने माझे खरे स्वरूप कळले असे वाटते, पण मृगजलाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजते का? माशाला धरण्याकरता जाळे पसरतात, त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु जाळे नदीच्या काठावर काढून झाडल्यावर चंद्रबिंब कोठे दिसते का, सांग बरे. त्याचप्रमाणे आम्हाला अनुभव आला असे शब्दात किंवा वाणीच्या योगाने किती एक लोक वरकरणी दाखवत असतात. मग खऱ्या बोधाच्या परीक्षेची वेळ आली म्हणजे त्यावेळेस खरोखर त्यांना ज्ञान झालेले नाही हे अनुभवास येते. किंबहुना या संसाराला भिवून माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर तुला हे वर्म सांगितले ते आता तू लक्षात पूर्ण ठेव. एरवी कावेळीच्या योगाने दृष्टी ग्रासल्यावर तो मनुष्य चांदण्याला पिवळे म्हणतो. निर्दोष असे जे माझे शुद्ध स्वरूप, त्या स्वरूपावर त्याला दोष दिसतात. तापाने कडू तोंड झाल्यावर त्याला दूध विषासारखे वाटू लागते. त्याप्रमाणे मी मनुष्य नसूनही मनुष्य आहे असे मला मानतात. हे धनंजया, वारंवार या अभिप्रायाला विसरू नको. जर नुसत्या स्थूल दृष्टीने पाहू लागलास तर तुझे पाहणे व्यर्थ जाईल. ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने कोणी अमर होत नाही, त्याप्रमाणे स्थूल दृष्टीने मला पाहिले म्हणजे माझे ज्ञान होणार नाही. अज्ञानी लोक स्थूल दृष्टीने मला जाणले असे म्हणत असतात. त्यांचा समज त्यांच्या खऱ्या समजाच्या आड येत असतो. ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून ते मोतीच आहे असे समजून ते प्राप्त करून घेण्याकरता हंस पक्षी आकाशातून झेप घेतो आणि प्राणास मुकतो. गंगा आहे असे समजून मृगजलाच्या जवळ जर कोणी गेला तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल सांग बरे. त्याप्रमाणे कल्पवृक्ष समजून बाभूळ हाती धरल्यावर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. नीलमण्याचा 2 सरांचा हार जमिनीतून वर घेऊन उजेड पडला असे समजून खैराचे निखारे पदरात घेतल्याप्रमाणे होते.
आपलीच पडछाया पाण्यात पडली आहे असे न जाणता सिंह विहिरीत उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकतो, त्याचप्रमाणे प्रपंचात मी आहे, प्रपंचात मी खास आहे, अशा कृतनिश्चयाने जो प्रपंचातच गुंग होतो, चंद्राच्या ऐवजी त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब धरण्याकरता प्रयत्न करण्याप्रमाणे ते मग फसतात. त्याचप्रमाणे संसारात मी आहे असा जो त्यांचा कृतनिश्चय तो वायाला जातो. जसा कोणी एखादा कांजी पिऊन अमृतापासून होणाऱ्या सुखाचा लाभ घेऊ इच्छितो, त्याचप्रमाणे अंतःकरणपूर्वक भरोशाने नाशिवंत अशा देहाचे ठिकाणी अविनाशी असे मला पाहतात, तर मी त्यांना कसा दिसेल सांग? कोणी पश्चिम समुद्राकडे जाण्याच्या हेतूने पूर्व समुद्राच्या वाटेला जाऊ लागला तर केव्हा पोहोचेल? हे महावीरा, कोंडा कांडू लागले असता त्यात धान्य प्राप्त होईल का? त्याप्रमाणे विस्तार पावलेले जग जाणल्याने निर्दोष असे जे मला माझे स्वरूप ते जाणता येईल का? फेस प्यायल्याने पाणी प्यायल्याप्रमाणे होईल का? मायामोहत मनोवृत्तीने संसारातच मी आहे असे भ्रांतीने मानून जन्म मरणादी स्थिती मलाही आहेत असंही समजतात. त्याप्रमाणे नामरहित क्रियारहित देहरहित असा जो मी, त्याला नामधारी कर्मधारी देहधर्मांनी युक्त असा मला समजतात. माझ्यासारख्या निराकाराला आकार आहे, निरुपाधिकाला उपचार आहेत, कर्तव्यरहिताला व्यवहार आहेत, मला जातीरहिताला जात आहे, गुणातीताला गुण आहे असे समजतात. चरणरहिताला चरण आहे, हस्तरहिताला हस्त आहे, मज परिमाणातीताला परिमाण आहे, सर्व व्यापकाला ठिकाण आहे. ज्याप्रमाणे अंथरुणात निजलेल्या वनाची शोभा स्वप्नात पाहतो, त्याप्रमाणे कर्णरहिताला कान आहे, नेत्ररहिताला नेत्र आहे, गोत्ररहिताला गोत्र आहे, निराकाराला रूप आहे असे ते मानत राहतात. मी वस्त्ररहित म्हणजे सर्व जगाला पांघरून घालणारा, त्या मला ते पांघरून घालतात. भूषणातीत म्हणजे निराकार असा जो मी, त्या मला दागिने घालतात. मी नेहमी स्वयमेव निराकार असून मला बाल्य तारुण्य वार्धक्य आहे असे मानतात. मी अद्वैत असून माझ्या ठिकाणी द्वैत समजतात. मी काही एक न करणारा असून कर्मे करतो, काही न खाणारा असून मी खातो. मला कुळगोत नसून माझ्या कुळांचे वर्णन करतात. मी सर्वांच्या अंतर्यामी राहणारा आहे आणि मला अमक्याचा शत्रू आणि अमक्याचा मित्र असे मानतात, अशी कल्पना करतात. मी निज आनंदामध्ये निमग्न असणारा, मला सुखाची इच्छा करणारा असे मानतात. सर्व ठिकाणी माझी समदृष्टी आहे, त्या मला एकदेशी मानतात. मी स्थावर जंगमाचा आत्मा असून एकाचा कैवारी आणि एकाला रागावून मारणारा असं समजतात. जे जे काही मनुष्य धर्म आहेत ते माझ्यासाठी लागू करतात असं त्यांचं विपरीत ज्ञान असतं. ज्यावेळेस दृष्टीसमोर मूर्ती पाहतात त्यावेळेस ती देव आहे या भावाने मला भसतात, आणि तीच मूर्ती जेव्हा भंग पावते त्यावेळेस त्यातला देव गेला असे मानत बसतात. अशा प्रकाराने मी मनुष्याचा देह धारण करणारा आहे असे ते समजतात, आणि म्हणून त्यांचे हे जे काही ज्ञान आहे ते खऱ्या ज्ञानाच्या आड येते. सारांश, ज्यांची मजविषयी अशा प्रकारची समजूत असते त्यांचा जन्म व्यर्थ होय. ज्याप्रमाणे पर्जन्य काला वाचून मेघ व्यर्थ आहेत, मृगजलाच्या लाटा जशा दुरून पाहणाऱ्यास योग्य आहेत, मातीच्या चित्रातले घोडेस्वार कपटविद्येचे अलंकार संध्याकाळी ढगात दृष्टीस पडणाऱ्या गावाची कुसूब असते त्याप्रमाणे आहे. शेर जरी सरळ वाढला तरी तो जसा आत पोकळ असतो आणि त्याला फलही येत नाही,
किंवा शेळीच्या गायला उत्पन्न झालेल्या स्तनातून जसे दूध निघत नाही किंवा सांबरीच्या झाडाला फळ आले असता जसे कोणाला ते घेता आणि देताही येत नाही, त्याप्रमाणे या मूर्खांचे जगणे होय आणि त्यांच्या कार्यालाही धिक्कार असो. प्रकृतीने जे ग्रस्त होतात सदोदित चिंताक्रांत असून शिवाय तामस प्रकृतीच्या आयतेच घशात उतरतात. राक्षसी प्रकृती आशारूप लाळेत हिंसारूप जीभ लोळून असंतोषरूप मांसाचे गोळे निरंतर चघळत राहते. जी अनर्थरूप कानापर्यंत ओठ चाटीत बाहेर निघते, जी प्रमादरूप म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे, जिच्या द्वेषरूप दाढा खसखसा चावून ज्ञानाचा चुराडा करतात, जी अगस्ती ऋषीला असलेल्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे स्थूल बुद्धी लोकांना आसुरी मायेची गवसणी आहे. अशा प्रकारे ती आसुरी प्रकृतीच्या तोंडात जी बळी होऊन पडतात ते भ्रांतिरूप कुंडात बुडून जातात. याप्रमाणे जे अज्ञानाच्या खळग्यात पडतात ते विचाररूपी हाताला कधीही सापडत नाही. इतकेच नव्हे तर ते कोठे जातात याचा देखील पत्ता लागत नाही. म्हणून ही निष्फल कथा राहू दे. मूर्खांचे व्यर्थ वर्णन केले असता वाणीला मात्र शीनच होईल. ज्या साधूंच्या निर्मळ अंतकरणात मी क्षेत्र संन्यासी होऊन वास करतो, जे निजले असताही वैराग्य हे ज्यांची सेवा करते, म्हणून ज्यांना स्वप्नात सुद्धा विषय वासना होत नाही, ज्यांच्या सद्वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांना अधर्माची इच्छा सुद्धा होत नाही, ज्यांचे मन नेहमी सद्विचाराला पुष्टी देते, जे ज्ञानरूप गंगेत स्नान करून अंतर्बाह्य शुद्ध झाले आहेत, पूर्ण ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीने तृप्त झाले आहेत, शांतीला नवीन पालवी फुटल्याप्रमाणे शांत झाले आहेत, जे ब्रह्माच्या रूपांतराला कोंब निघाल्याप्रमाणे आहेत व धैर्यरूप मंडलाचे खांबच आहेत, त्याचप्रमाणे जे आनंद समुद्रात बुडून काढलेल्या कुंभाप्रमाणे ओतप्रोत भरलेले आहे, ज्यांना भक्तीची इतकी योग्यता वाटते की ते मोक्षालाही मागे सरसे म्हणतात, ज्यांच्या सहज लीलेत नीती जागृत दिसते, ज्यांनी आपल्या सर्व अवयवात शांतिरूप अलंकार घातले आहेत, ज्यांची इंद्रियांच्या विषयावर कधीही वासना जात नाही, ज्यांनी आपल्या चित्ताची मत सर्व व्यापकाला गवसणी केली आहे, असे जे महात्मे ते भगवत भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे भाग्यच होत. ते माझ्या सर्व स्वरूपाला जाणतात आणि मग वाढत्या प्रेमाने ते महात्मे मला भजतात, पण त्यांच्या मनोधर्माने द्वैताला स्पर्श सुद्धा केलेला नसतो. अर्जुना, अशा प्रकारे जे मद्रूप होऊन माझी सेवा करतात त्यांच्या त्या सेवेची आश्चर्यकारक गोष्ट सांगावयाची राहिली आहे, ती आता तू ऐक.